पुढच्या बातमीकडे आता वळूयात। धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत आणि आज दुपारी 3 वाजता धैर्यशील मोहिते पाटलांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश होईल। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे आणि त्याआधी शरद पवार, सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटलांची बैठक होणार आहे। तर आज हा महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश पार पडणार आहे। मात्र दुपारी 3च्या अगोदर धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या स्नेहभोजनासाठी शरद पवार उपस्थित असतील, सुशील कुमार शिंदे उपस्थित असतील, विजयसिंह मोहिते पाटील सुद्धा उपस्थित असणार आहेत। आणखीन कोण कोण या स्नेहभोजनासाठी येणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विजयसिंह मोहिते पाटील आणि सुशील कुमार शिंदे हे जवळपास 2009 नंतर पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत। त्याच्यामुळे सोलापूर आणि म्हाडा याच्यासाठी या दृष्टिकोनातून या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून सोलापूर आणि म्हाडा यावर कॉन्सन्ट्रेट जर केलं, यावर लक्ष जर दिलं तर ही बैठक जी आहे आज अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होते। आपल्याबरोबर सुद्धा धैर्यशील दादा आहेत। दादा आज पक्षप्रवेश करताय, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। लोकसभेचं रणशिंग आज फुंकलं जाणार। आज सायंकाळी 4 वाजता आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील यांना मानणारे सगळे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्त्यांपासून अगदी युवा कार्यकर्त्यांपर्यंत सगळेजण येणार आहेत। सोलापूर जिल्ह्यातून, आसपासच्या जिल्ह्यातून सगळेच। आणि संध्याकाळी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांचा, जनतेचा कौल घेणार आहे आणि आमचा निर्णय जाहीर करणार आहे। तुमची लोकसभेची उमेदवारी आता जवळपास निश्चित मानली जाते। उमेदवारी अर्ज सुद्धा घेतल्याची माहिती आहे। 16 तारखेला तुम्ही अर्ज भरणार आहात? संध्याकाळी चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया? उत्स्फूर्तपणे लोक तुम्हाला सांगतात की नाही सरकार तुम्ही निर्णय घेतलेला आहे, तुम्ही आज पक्षप्रवेश करताय, मनामध्ये काय धाकधूक आहे? मनात धाकधूक कसलीच नाही। मी जे फिरलो पूर्ण मतदारसंघात, सुरुवातीला मी स्वतःहून फिरलो, परंतु